नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, एकीकडे भारत पाकिस्तानवर कोणत्या प्रकारची कारवाई करणार या संदर्भातली चर्चा सगळीकडे सुरू आहे आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तर युद्ध हे कशा पद्धतीचं होईल याची चर्चा आधीच रंगलेली आहे. त्यामुळे कोणकोणत्या पद्धतीने कारवाई केली जाईल, कुठे POKवर कारवाई होईल का, किंवा पाकिस्तानवरच थेट कारवाई केली जाईल का, पाकिस्तानातल्या कोणत्या शहरावर कारवाई केली जाईल का, असे वेगवेगळे अंदाज प्रत्येकजण व्यक्त करतोय. कोणालाही नक्की त्याच्यातलं काहीच माहिती नाही. अशा सगळ्या याच्यामध्ये कोणत्या प्रकारची कारवाई होईल हे माहिती नाही आहे आपल्याला. सर्जिकल स्ट्राईक केला जाईल का, किंवा थेट मोठं युद्धच होईल का, हे सगळं माहिती नसतानाच नरेंद्र मोदींकडे सगळ्यांच्या नजरा आहेतच. अर्थात की ते काय करणार आहेत, काय त्यांनी सांगितलेलं आहे. कारण आत्ता तर त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की हे सगळे अधिकार जे ते लष्कराला, तिन्ही सेनादलांना त्यांनी दिलेले आहेत. त्यांना मोकळीक दिलेली आहे की तुम्ही काय तो निर्णय घ्या आणि कशा पद्धतीने कारवाई करायची ते बघा. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिकडे आहेत की कधी ती कारवाई होणार. पाकिस्तानसुद्धा तिथे घामाने डबडबलेला आहे की कधी कारवाई होऊ शकते. आणि त्याच वेळेला नरेंद्र मोदींनी ते भारतामध्ये एक छोटासा सर्जिकल स्ट्राईक केला, आणि तो म्हणजे केरळमध्ये. केरळमध्ये एक आंतरराष्ट्रीय बंदर तिथे उभं राहिलेलं आहे आणि त्या बंदराचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. त्यावेळेला त्यांनी भाषण करताना सहज खिल्ली उडवली आणि ते खिल्ली उडवताना ते म्हणाले की आता आजच्या या सगळ्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल. आणि शेवटी ते म्हणाले की हा संदेश जो आहे हा ज्यांना जायला पाहिजे त्यांच्याकडे तो गेलेला आहे. हमारे मुख्यमंत्री जी से भी मैं कहना चाहूंगा, आप तो इंडी अलायंस के बहुत बड़े मजबूत पिलर है. यहां शशि थरूर भी बैठे हैं और आज का ये इवेंट कई लोगों की नींद हराम कर देगा. आता हे जे त्यांचं विधान आहे की सगळ्यांची झोप या कार्यक्रमामुळे उडेल आणि हा संदेश ज्यांच्याकडे जायचा तो गेलेला असेल किंवा जाईल योग्य पद्धतीने, या वाक्यामधून दिसून येतं की नरेंद्र मोदींनी कशा पद्धतीने तिकडे जाऊन एक छोटा सर्जिकल स्ट्राईक केला. एकीकडे तो सर्जिकल स्ट्राईक तिकडे पाकिस्तानवर होईल की नाही याची चर्चा चालू आहे, पण नरेंद्र मोदी कुठेही त्या टेन्शनखाली आहेत, कुठेतरी त्या दबावाखाली आहेत आणि रोज त्याच विषयावर बोलत आहेत असं नाही. आत्ताच मुंबईमध्ये एक जो मनोरंजन क्षेत्राच्या संदर्भातला कार्यक्रम झाला तिथे मोदी उपस्थित होते. आता केरळला बंदराचं उद्घाटन होतं त्यासाठी ते उपस्थित होते. बिहारमध्ये सुद्धा ही जी घटना पहलगाम इथे घडली त्यानंतर ते बिहारला गेले होते, तो नियोजित कार्यक्रम होता त्यासाठी. त्यामुळे टीका त्यांच्यावर होते की एकीकडे एवढं सगळं गंभीर चाललंय पण मोदी मात्र कुठेही त्या दबावाखाली नाही आहेत, ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. हीच मोदी यांची खासियत आहे की अशा पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी राहायचं. कारण शेवटी ते पंतप्रधान आहेत, त्यांची ती जबाबदारी आहे. देशावर संकट आहे, देशाला काहीतरी एक मोठं कार्य करायचं आहे, पण त्यासाठी 24 तास त्याच्यामध्येच मशगूल राहणं आणि तोच दबाव आपल्यावर आहे दाखवत राहणं ह्याच्यात काहीच हशील नसतं. जसं आता आपण पाहतोय पाकिस्तानवर आपण कारवाई करणार आहोत, पण त्यासाठी आपण वेगवेगळे छोटी छोटी पावलं टाकतोय आणि ते आपल्याला रोज दिसत आहेत आणि त्यातून पाकिस्तानची धाकधूक वाढलेली की नेमकं काय करणार आहेत काहीच पत्ता लागत नाही. तसंच इथे भारतामध्ये सुद्धा मोदी कोणत्याही टेन्शनखाली आहेत असं ते दाखवत नाहीच आहेत. अर्थात चिंता असणारच आहे, पण त्याचा अर्थ त्यात तोच विचार घेऊन 24 तास बसून राहणं हे त्यांना पटणारं नाही. आणि त्यामुळे त्या कार्यक्रमात ते सहभागी झाले. आणि अर्थात हा कार्यक्रम केरळमध्ये होतोय, म्हणजे केरळ हे तर डाव्यांचं राज्य आहे. पिनराई विजयन हे तिकडचे आता मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या राज्यामध्ये जायचं आणि तिथे असा कार्यक्रम घ्यायचा. मग यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक अशा राज्यांमध्ये कार्यक्रम घेतलेले आहेत, पण इथे मात्र थोडंसं वेगळं घडलं.
की एक तर डाव्यांचं राज्य म्हणजे भारतीय जनता पार्टीचे राजकीय शत्रूच एक प्रकारे त्यांच्या राज्यात कार्यक्रम घ्यायचा आणि ते तसं बोलूनही त्यांनी दाखवलं की इंडिया आघाडी जी आहे त्याचे एक स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे पिनराई विजयन, ते इथे स्टेजवर बसलेले आहेत असं मोदी म्हणाले. आणि या स्टेजवर ज्या वेळेला त्यांनी सगळ्यांशी हस्तांदोलन केलं किंवा सगळ्यांना भेटले, ते जे सगळे नेते केरळमधले होते त्यांना भेटताना, नमस्कार करताना त्यांना, त्याच्यामध्ये एक वेगळं दिसून आलं. ते म्हणजे त्याच दरम्यान काँग्रेसचे नेते शशी थरूर सुद्धा त्या स्टेजवर उपस्थित होते. त्यांना मात्र त्यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं, हात मिळवला, पण बाकीच्यांना मात्र नमस्कार केला. आणि ते नेमकं कॅमेऱ्यांनी टिपलेलं आहे की असं कसं काय झालं, बाकीच्यांना ते नमस्कार करतायत पण शशी थरूर यांच्या जवळ गेल्यावर मात्र मोदींनी त्यांचा हात मिळवला, त्यांच्याशी हस्तांदोलन केलं, हसले, काहीतरी एक छोटी टिप्पणी केली त्यांनी आणि त्यातून मग वेगळ्या चर्चा चालू झाल्या. आणि म्हणूनच कदाचित मोदी म्हणाले की आता या सगळ्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल. पण केवळ शशी थरूर हे कारण नाही. सध्या आपण पाहतोय की शशी थरूर हे भारत सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयांवर खुश आहेत. मोदी अमेरिकेला गेले तेव्हा जे काही मुत्सद्देगिरी आपण दाखवली त्याबद्दल त्याचं कौतुक शशी थरूर यांनी केलं. त्याशिवाय रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या संदर्भात भारताची जी काय भूमिका आहे तटस्थतेची, दोन्ही देशांना सावरून घेण्याची, या भूमिकेचंही कौतुक त्यांनी केलं. त्यामुळे कुठेतरी सगळ्यांचं म्हणणं आहे की शशी थरूर एक भाजपमध्ये जात आहेत की काय. तसं काय झालेलं नाही अजून. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शशी थरूर आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं नातं जे आहे ते चर्चेत आलं. आणि ते स्वतः खुश आहेत यासाठी की हा सगळा जो काही बंदराचा प्रोजेक्ट होता, प्रकल्प आहे, हा अनेक वर्षांपासून सुरू होता आणि त्यासाठी शशी थरूर सुद्धा इच्छुक होते की हा प्रकल्प व्हायला पाहिजे. आणि तो मोदी सरकारच्या काळामध्ये मोदी स्वतः त्यात लक्ष घालत होते, त्यामुळे तो पूर्णही झाला. आणि आणखी एक महत्त्वाचा घटक इथे होता तो म्हणजे हा सगळा प्रकल्प जो आहे हा अदानी उद्योग समूहाने उभारलेला आहे. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने कशा पद्धतीने अदानी समूहाविरुद्ध रान उठवलं होतं. त्यांना पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केला होता. पण आता इथे मात्र काय झालं, स्वतः गौतम अदानी उपस्थित होते आणि हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो त्यांनी विकसित केलेला आहे त्या उद्योग समूहाने. त्यामुळे या सगळ्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी अनेकांची शिकार केली. हा जो सर्जिकल स्ट्राईक केला त्याच्यामध्ये अनेकांना टिपलं त्यांनी. काँग्रेसला तर कळेनासं झालं जेव्हा नरेंद्र मोदी त्या कार्यक्रमात म्हणाले की आता या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल. तेव्हा काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल म्हणाले की आमची कसली झोप उडणार, आम्हीच झोप उडवलेली आहे मोदींची. म्हणजे हे बोलावं लागलं त्यांना. शेवटी मोदी जेव्हा एखादं स्टेटमेंट करतात, एखादं वक्तव्य करतात, तर त्याची दखल घ्यावी लागते आणि त्यातून मग अनेक गोष्टी घडत जातात. पण आपल्या विरोधी पक्षाच्या तंबूमध्ये प्रवेश करणं आणि त्यांचीच खिल्ली उडवणं, त्यांचीच झोप उडवणं हे मोदीच करू शकतात हे या ठिकाणी दिसून आलं. म्हणजे एक तर इंडिया आघाडीचा सदस्य असलेल्या पक्षाचं सरकार जिथे आहे तिकडे कार्यक्रम करायचा, त्यांच्याच मंचावर त्यांची खिल्ली उडवायची, त्यांची झोप उडाली असं म्हणायचं. त्याच काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी आपलं कसं चांगलं गुळपीट आहे हे पण तिथे दाखवून द्यायचं. अदानी उद्योग समूहाचे प्रमुख तिथे येणार, ज्यांना इतकी दिवस जवळपास लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून शिव्यांची लाखोली ज्या पक्षांनी वाहिली त्यांच्यासोबतच बसावं लागलं त्यांना. हे सगळं एकाच वेळेला एकाच दगडामध्ये अनेक पक्षी मारणं ज्याला म्हणतात ते मोदींनी ते करून दाखवलं. आणि त्यालाच नेतृत्वाची कसोटी म्हणतात. एखाद्यामध्ये नेतृत्व गुण आहेत ते याच्यातूनच दिसून येतं की तो कशा पद्धतीने एकाच दगडामध्ये अनेक पक्षी मारतो
कसा सर्जिकल स्ट्राईक करतो आणि सगळ्यांना घायाळ करतो एकाच वेळेला सगळ्यांची झोप कशी उडवतो, हे त्यातून दिसून आलं. आता याचे परिणाम काय होतील माहिती नाही. शशी थरूर काय भाजपमध्ये येणार आहेत किंवा येणार नाही आहेत हे काही माहिती नाही. पण निदान चर्चेला एक मुद्दा जो आहे तो मोदींनी दिला की बघा कशा पद्धतीने सगळ्यांची झोप उडवली. आता त्याच्यावर चर्चा सगळे चालू करतील. काँग्रेसने लगेच उत्तर दिलंच की आमची काय झोप उडालेली नाही, आम्हीच उलट मोदी सरकारची झोप उडवलेली. म्हणजे आता त्यावर बोलायला सगळे सुरुवात करतील. हे मोदी एक मुद्दा देतात, तो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तो मुद्दा उचलणं आणि त्यावर बोलणं हे वेगळी गोष्ट, ते तर त्यांचं कामच आहे. पण मोदी असा एखादा मुद्दा देतात की ज्यामुळे विरोधक सुद्धा त्याच मुद्द्यावर बोलायला सुरुवात करतात. जसं आता त्यांनी जातीय जनगणना हा मुद्दा दिला, ते शय्या आमचंच आहे म्हणत सगळेजण आता नाचायला लागलेले आहेत, हे आपण पाहतोय. त्याच्यात केंद्रस्थानी कोण आहे? पुन्हा मोदीच आहेत. इथे सुद्धा मोदींनी आपल्याकडे लक्ष वेधलं आणि एकाच वेळेला ही अनेकांची शिकार केली, सर्जिकल स्ट्राईक केला हे दिसून आलं. पाकिस्तानवर काय सर्जिकल स्ट्राईक करतील की आणखी काय करतील ते आपल्याला कळेलच. पण तुर्तास केरळमध्ये जाऊन त्यांनी एक स्वतः सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्याचा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.